आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बनवला, ज्या गावामध्ये या समाज व्यवस्थेच्या शेवटच्या घटकापर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचला पाहिजे। पंक्तीच्या लोकांना शेवटच्या घटकापर्यंत हा सुग्रास स्वयंपाक। या लोकांनी काय केलं? सत्तेमधून पैसा आणि पैशावरून सत्ता, आमदार हेच, खासदार हेच, कारखानदार हेच। नमस्कार, मी सचिन डोईफोडे, ओबीसी समन्वयक, महाराष्ट्र राज्य। आजचा काय कार्यक्रम होता? आज ओबीसीचे संघर्ष योद्धे ज्यांनी वडीगुद्री येथे आरक्षण बचाव हे महाआंदोलन सुरू केलं, कारण त्या आमरण उपोषणास तिथून सुरुवात झालेली आहे। त्या पवित्र भूमीतून पुढची रूपरेषा कार्यक्रमाची ठरवावी म्हणून आम्ही एक 2 दिवसाचा दौरा आयोजित केला होता, अभिवादन दौरा म्हणून। सिंदखेड राजा असेल, पोहरादेवी असेल, गोपीनाथगड, भगवानगड आणि चौंडी अशा शक्तिपीठं करून आम्ही तो दौरा संपवला होता। त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यव्यापी संवाद दौरा यासाठी एक नियोजनबद्ध राज्यव्यापीची बैठक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नियोजित केली होती। समस्त ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी समन्वयकाचं म्हणणं काय आहे, पुढची रूपरेषा या आजच्या बैठकीतून ठरणार आहे। बैठकीत काय निर्णय झाला? आजच्या बैठकीत असा निर्णय होत आहे की जो अभिवादन दौरा झाला त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे, प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे यांच्या माध्यमातून ओबीसींचा हा लढा उभा राहतोय। विविध ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा लढा उभा राहतोय। याच्यातून समाजाला, ओबीसी समन्वयकांना, सगळं ओबीसी समाजाला जी पुढची दिशा करणार आहे त्यासाठी हा नियोजन बैठक किती लोक आले आज? आजच्या या ओबीसी समन्वय बैठकीसाठी साधारण अचानक 3 दिवसापूर्वी बैठक ठरली आणि राज्यातून प्रमुख म्हणून किमान एक 2000 ते 2500 लोक इथं आले। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे शासन गांभीर्याने बघतं, परंतु ओबीसीच्या आंदोलनाला फारसं गांभीर्य घेत नाही, त्याबद्दल काय वाटतं? खरं तर हा प्रश्न आपण मला विचारण्याच्या, एक ओबीसी समन्वयकाला विचारण्याच्या ऐवजी प्रशासनाला विचारला पाहिजे। कारण की मनोज जरांगेचं जे आंदोलन गांभीर्यानं तुम्ही लक्ष देत आहात, तसा एक ओबीसी समाज हा एक राज्याचा आणि भारताचा घटक आहे। संविधानिक पद्धतीनं आम्ही एक आरक्षणाच्या बचावाची मागणी करत आहे आणि कुठंतरी कोणाचे तरी चोचले पुरवण्याचं काम राज्य शासन करत आहे। याची सुद्धा लवकरच ओबीसी समाज दखल घेणार आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणुकीच्या आणि मतदाराच्या माध्यमातून या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली जाईल। सरकार एवढं म्हणतं आहे का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, परंतु कुणबीचे प्रमाणपत्र सातत्याने दिले जाते, तर हे कसं वाटतंय? अतिशय बोगसरित्या हे प्रमाणपत्र दिल्या जात आहे। जे ओरिजिनल कुणबी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहेत। मासेमारी लोक करणे असतील, काही कोळी लोक असतील, पश्चिम महाराष्ट्रातील असतील, त्यांच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे। आमचा त्या मराठा समाजाला विरोध नाही, परंतु मनोज जरांगे जी समाजाची दिशाभूल करत आहे, आम्हाला त्यांचा सगळं प्रपोक्षकपणे विरोध आहे। पुढची दिशा काय असणार आहे तुमच्या? आजच्या आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणालाही लुडबुड करता येणार नाही। जे आरक्षण आहे ते बोधिसत्व संविधान रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कुणी आम्ही कोणाला घुस देणार नाही। याच्यानंतर काही बैठक किंवा आंदोलन आहे का तुमच्याकडे? याच्यानंतर जे बैठकीचे निर्णय असतील ते आमचे समाजाचे वरिष्ठ नेते आणि ज्यांनी आंदोलन उभा केलं असे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि आदरणीय नवनाथ आबा हे वाघमारे ठरवतील।